दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। भारतीय जनता पार्टीकडून राज्यभर 3 एप्रिल पासून 6 दिवसीय बूथ विजय अभियान राबवण्यात येत आहे। प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी दिली। पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि येणाऱ्या सुरुवातीच्या निवडणुकीच्या धामधुमीच्या कार्यकालामध्ये 3 एप्रिल म्हणजे कालपासून बूथ विजय अभियान अशा प्रकारचं अभियान केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण भारतभर सुरू केलेलं आहे। त्याची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये अंमलबजावणी व्हावी आणि ती योग्य रीतीने आपल्यापर्यंत आणि आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचावी हा या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे। या अभियानाअंतर्गत सर्व बूथ प्रमुख आणि बूथ सेवांचे कार्यकर्ते विशेषतः पन्ना प्रमुख हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत जातील। प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावणे, त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये मोदीजींचा नमस्कार सांगणे अशा प्रकारची रचना यामध्ये आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार नियोजनाविषयी माहिती देण्यासाठी प्रवक्ते प्रदीप पेशकर यांची धुळ्यात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या संपर्क कार्यालय रॅम्प पॅलेस इथे पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी धुळे लोकसभा प्रमुख राजवर्धन कदमबाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, भाजपचे जिल्हा महामंत्री यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी आदी जण उपस्थित होते। बूथ विजय अभियानाअंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या 6 दिवसात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रदीप पेशकार यांनी यावेळी दिली। घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।